एक महत्त्वाची घडामोड राम मंदिर दान चोरी प्रकरणात चंपत राय यांनी ट्रस्टच्या महासचिव पदाचा राजीनामा दिलाय। ट्रस्टी अनिल मिश्रा यांनीही राजीनामा दिलाय। 8 जणांना बेड्या ठोकण्यात आल्यात, तर शिवसेनेनं दान केलेली 4 किलो वजनाची चांदीची वीट गायब असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी अखेर आपला राजीनामा दिलाय। चंपत राय यांनी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला, तर विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनीही राजीनामा दिल्याची माहिती आहे। अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा चंपत राय यांचे निकटवर्तीय रामशंकर यादव यांच्यासह 8 आरोपींना अटक करण्यात आली होती। ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या तक्रारीवरून गुरुवारी संध्याकाळी उशिरा या प्रकरणी पहिली एफआयआर दाखल करण्यात आली, तर दुसरीकडे संजय राऊतांनी निशाणा साधत काही गंभीर आरोप केलेत। शिवसेनेनं दान केलेली 4 किलो वजनाची चांदीची वीट गायब झाल्याचा आरोप राऊतांनी केलाय। आम्हाला रिसीट मिळाली नाही। आम्ही 1 कोटी रुपये चेकद्वारे दिले। आम्ही पहिले आहोत उद्धव ठाकरे आणि शिवसेना, आणि त्याच वेळेला आमच्याकडून 25 किलोपेक्षा जास्त चांदीची वीट, ही पहिली वीट आम्ही त्यांना दिली। राम मंदिर ट्रस्ट मध्ये जो काही कथित घोटाळा झालाय त्या प्रकरणामध्ये SIT ची स्थापना करण्यात आली। कुणालाही सोडलं जाणार नाही। इथली घटना संविधान आणि कायद्यानुसार देखील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। मी 1 कोटी रुपये दिले होते, तुम्ही कसले दिले होते? आमच्या जे आम्हाला मानधन मिळालं होतं त्याच्यातून आम्ही ते पैसे दिले होते चेकच्या स्वरूपात, म्हणून तुम्ही दिलेले नव्हते। तर ह्या सर्व आमदारांनी त्यावेळेला खासदारांनी हे दिलेली देणगी होती। SIT नेमली गेलेली असताना उत्तर प्रदेशच्या सरकारचा प्रश्न असताना मी महाराष्ट्रामध्ये त्याचं उत्तर देणं योग्य नाही, परंतु प्रत्येकाची अपेक्षा आहे की अयोध्येमध्ये जर काय अनियमितता असेल किंवा काही भ्रष्टाचार झाला असेल त्याची चौकशी झाली पाहिजे।